28 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार विरार शहरातून समोर आलाय। पत्नी खोट्या तक्रारी करून त्रास देते, तसेच पोलिसांनी जेलमध्ये टाकण्यावरून धमकावले असा आरोप करत तरुणाने आपलं आयुष्य संपवलंय। पत्नी आणि पोलिसाच्या विरोधात आरोपांचा व्हिडिओ तयार करून या तरुणाने गळफास घेतला। आयुष्यात आईला पोलीस स्टेशनमध्ये बसावे लागेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते, अशी व्यथा त्याने अखेरच्या व्हिडिओमध्ये व्यक्त केली होती। अभय पालशेतकर, वय वर्ष 28 असे या मृत तरुणाचं नाव आहे। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विरार पूर्व परिसरातील मनवेलपाडा येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली। अभय या विवाहित तरुणाने स्वतःचा व्हिडिओ बनवून नंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे। कौटुंबिक वादातून पत्नीने विरार पोलीस ठाण्यात पती अभय पालशेतकर याच्या विरोधात एनसी दाखल केली होती। पत्नीकडून खोट्या तक्रारी देऊन त्रास दिला जातो, त्याचप्रमाणे एका पोलिसाने कोंबडा करून मारू, जेलमध्ये टाकून खडी फोडायला लावू अशा प्रकारे धमकावल्याचा आरोप अभय पालशेतकर याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओमध्ये केला आहे। आयुष्यात आईला पोलीस स्टेशनमध्ये बसावे लागेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते, अशी उद्विग्नता अभयने व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे। हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना पाठवून त्यानंतर त्याने घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली। या संपूर्ण प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलिसांवर कारवाईची मागणी करत विरार पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता। तर या प्रकरणी पोलिसांनी मृत अभय पालशेतकरच्या पत्नीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असून आरोप असलेल्या पोलिसाची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे मीरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालय परिमंडळ 3 च्या पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितलं आहे।